जय शंभो मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 5. आम्ही चाललेलो आहे परळी वैजनाथला. आणि आता आपला हा प्रवास आहे 8 तासांचा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे. आपण तिकडे चाललेलो आहे आणि आपल्याला अजून खूप फिरायचं आहे. तिकडचे पॉईंट्स वगैरे आपण फिरणार आहोत. आणि आता आपण करतोय देवपूजा. माझी मम्मी सांगते घरातून बाहेर पडताना कायम देवपूजा करूनच पडावं. सो आपण आता देवपूजा करणार आहोत. नेहमी दिवा लावूनच बाहेर पडावं. तर बॅग्स वगैरे आपण आता घेऊया. मी एकटीच आहे, हे गेलीत गाडी आणायला. आमच्या बॅग्स वगैरे गाडीत ठेवल्यात. ही आमची बाग. आणि मी इथून एक फूल घेतलेलं आमच्या गाडीतील देवाला ठेवण्यासाठी. आमचा गणपती बाप्पाला एक फूल ठेवलं मी सकाळ सकाळ छान असं. आणि आम्ही आता इथून निघालो आहोत परळी वैजनाथला. जाताना आम्ही खूप सारे पॉईंट्स करणार आहोत, म्हणजे खंडोबा दर्शन, यमाई वगैरे आम्ही सगळं करणार आहोत. आता आम्ही निघालेलो आहोत आणि आमचे आहोंचे मित्र प्रशांत यांना घ्यायला आम्ही चाललेलो आहोत. आणि आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत त्यांना घेण्यासाठी. त्यांचा मुलगा रुद्र बॅग्स वगैरे ठेवत आहेत. आता इथे डिझेल वगैरे टाकलं आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आपण पहिले दर्शन केले खंडोबाचं. मी तुम्हाला मंदिर वगैरे दाखवते. आम्हाला यायचंच होतं, पण आम्ही ठरवलं परळी वैजनाथला जाताना सगळं काही करून जाऊया. सो आम्ही दर्शनाला आलो होतो. दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत. हे पहा मंदिर. आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं. गर्दी अजिबात नव्हती. मी हे दर्शन घेतलं. हे तेथील क्लायमेट होतं जे आम्ही एन्जॉय करत होतो. खूप छान वाटत होतं. उभं राहून पाहत होतो आम्ही तिथे. आणि आम्ही लास्टला एक सेल्फी काढली. त्यानंतर आपण यमाई दर्शन घ्यायला आलेलो. मी जाताना थोडे मध्ये व्हिडिओ काढलेले आहेत. आतमध्ये अलाउड नाही आहेत मोबाईल वगैरे, सो मी आतमध्ये मोबाईल नाही नेलेला. मी बाहेरचेच व्हिडिओ काढलेले आहेत. लांब उभं राहून मी एक व्हिडिओ काढलेला, त्यात दर्शन दिसलं